मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही दररोज पाहत असाल की हा दररोज आम्हाला तेच तेच दाखवतोय, त्याच रूटनी जातोय, तेच कपडे अंगात दिसत आहेत, तेच सगळं सगळं. तर मित्रांनो, असं आहे, आता मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो ना, तर कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना डेली रुटीन असतं ते ते धरूनच मी ब्लॉग बनवतो. पण आता विकेंड येते आणि विकेंडला आपण ट्रेकला जाणार आहे. ट्रेकला अशा ठिकाणी जाणार आहे जिथे सध्या आता खूप फुलं उमललेली. तर ह्या विकेंडमध्ये आपले वेगवेगळे ब्लॉग असतील. मला पूर्वीचे लोक आहे ना खूप आवडायची बरं का, कारण मी आत्ताही गावाकडे पाहतो एवढी एकमेकांना ना हेल्प करतात, जीव लावतात. पण शहरामध्ये त्या व्यतिरिक्त असतं. शहरामध्ये आपल्याला पडलेलं असते, आपल्याला डेव्हलपमेंट करायची असते, त्यामुळे कोणी कोणाकडे जास्त लक्ष देत नाही. पण खेडेगावाकडे ना सगळ्यांना काळजी असते एकमेकाची. पण खेडेगावाकडे एक गोष्ट अशी पण आहे जी खूप म्हणजे खूप चुकीची आहे, की लोकांना आहे ना दुसऱ्याचं चांगलं झालेलं आवडत नाही, कारण त्यांना त्यांची प्रगती दिसायला लागते ना. तर शहरात कोणाला घेणं देणं नसतं, त्यामुळे जास्त त्याच्यात असतात. पण खेडेगावाकडे ना थोडंसं कोणीतरी काहीतरी चांगलं केलं की लगेच त्रास व्हायला होतो, कारण त्यांनी ते केलेलं नसतं ना. त्यामुळे इथं आता मी असेल किंवा कुणी असेल, आपण काय करतो, मेहनतीने करतो. पण ते त्यांना नसतं ना, त्यांना माहिती नसतं की मेहनत वगैरे काय आहे. त्यांना ते वाटतं की यांना कसं मिळालं बाबा एवढ्या कमी वेळेत असं. चला, ट्रेन यायची वेळ झाली, जाऊया. आता हे आल्यामुळे ना सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे ना ग्रो करण्यासाठी एवढी हेल्प झाली आहे याच्याद्वारे. काहींनी तर पूर्ण यायचा वापर करूनच एवढे मोठे इन्फ्लुएन्सर झालेत की सांगू शकत नाही. बरेचसे इंस्टाग्रामवरती जर आता तुम्ही बघितले तर यायचा वापर करून आहे ना अकाउंट बनवलेले, फेक अकाउंट. आणि त्या फेक अकाउंटला 300-400 मिलियन व्ह्यू आणि फॉलोअर्स आहेत. आणि जे जे असं दररोज स्ट्रगल करून व्हिडिओ बनवतात त्यांना कुठेतरी व्ह्यू कमी. आणि अजून एक सोशल मीडियाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काहीतरी वाईट दाखवा, त्याला मिलियन मध्ये व्ह्यू राहते. आणि जर तुम्ही असं काहीतरी व्हॅल्युएबल कॉन्टेंट बनवा, त्याला व्ह्यू खूप कमी राहणार. जनतेला पण पाहायचंय तर फालतू गोष्टी पाहायचं, चांगल्या गोष्टी नकोय. मेट्रोने हा प्रोजेक्ट चांगला केला बरं का. जे ही जागा खाली आहे याच्यावरती डिजिटल असे ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी बोर्ड बनवले. आणि त्याच्यावरती आता ज्यांना कोणाला ऍडव्हर्टाइज करायची असेल त्यांनी मेट्रोशी संपर्क साधायचा आणि इथे ऍडव्हर्टाइजमेंट लागणार, मग जाणारे येणारे लोक बघणार त्याच्याकडे. आणि आता दिवाळीचं सीझन आहे तर ऍडव्हर्टाइजमेंट ही झालीच पाहिजे, कारण दिवाळीतच सगळ्यात जास्त खरेदी केली जाते. त्यामुळे ही ऍडव्हर्टाइजमेंट पल्सरची काय भारी हा. दुनिया देखती है तू दिखा, दुनिया देखती है तू दिखा. आणि मला पण आठवलंय, दुनिया जलती है तू और जला. हे मग जुळलं की नाही? खरंच यार, दुनिया जळती नाही का, आपण पण मग जवळायचं त्यांना. आपण कशाला मागे पडायचं. संकेत भाऊने आज काय नवीन जॅकेट घेतलंय वाटते, बघू. नवीन जॅकेट घेतलं काय? नवीन जॅकेट पण नवीन वाटतंय, कॅलिफोर्नियावरून आणलंय. काल बऱ्याचशा लोकांनी ना फ्लिपकार्ट वरती चांगले चांगले घेतले बरं का. माझ्या मित्राने आयफोन आणलाय फ्लिपकार्ट, 10-12 हजार रुपये सेव्ह होत आहे चांगले. आता मी घेऊन बसलो आयफोन, त्यामुळे मला काय आता डबल घेता नाही यायचं. पण प्रो घेऊ शकतो मी. बघ ना किती छान वाटतंय, कसलं भारी वातावरण झालंय. पक्षी उडता येत, पोपट आहे. आमच्या गल्लीमध्ये ना सगळे सण साजरे करतात बरं का. इकडे मंडळ एकदम मस्त आहे, सगळे एकत्र येतात आणि सगळे सण साजरे करतात, छोट्यातले छोटे जरी असले तरी पण. आता इथे देवीचं मंदिर बरं का, माझं आज सकाळी खूप दर्शन भारी झालं माहिती आहे का देवीचं. तर पण उघड आहे, संध्याकाळच्या आरतीला येणार आहे आपण इकडे. जय माता दी.